भाजपचे नेते मुरजी पटेल काका सध्या आमच्या सोबत आहे। काका, आज तुम्ही पोलिसांना एक पत्र लिहिले आहे, पत्रात काय मागणी केली आहे, कशा प्रकारचे पत्र लिहिले आहे? अंधेरी पूर्व विधानसभेत जेवढे स्पॉट आहे जिथे गडदुले बसतात, शाळेच्या मुलं सुटतात, त्यांना सेफ्टी करण्यासाठी प्रत्येक रोडला लाईट चालू करायला सांगितलेले आहेत अदानीला। पोलिसांना बंदोबस्त वाढवायला सांगितलं आहे, मिल पेशलच्या व्हिजिट वाढवायला सांगितलेल्या आहेत। आमच्या अंधेरीतला माता भगिनी रात्री 2 वाजता निघाला तर सेफ्टी दिसलं पाहिजे। प्रत्येक शाळेत CCTV कॅमेरा कंपल्सरी केलेला आहे, प्रत्येक क्लासला CCTV कॅमेरा कंपल्सरी केलेले आहेत आणि जिथे कॅमेरे नसतील तिथे कॅमेरे आम्ही स्वतः लावणार आहेत आणि पूर्ण अंधेरी सुरक्षित माता भगिनी कसं राहतील, आमच्या शाळेचे मुलं कसं सुरक्षित राहतील अशी मागणी मी पोलिसांकडे केलेली आहे। जर पोलिसांनी नाही लावले तर तुम्ही काय करणार? पोलीस जर नाही लावले पूर्ण अंधेरीत CCTV कॅमेरा मी लावायचं वचन पोलिसांना दिलेले आहेत। माझी कुठेही मदत लागली तर मी करायला तयार आहे। प्रत्येक शाळा सेफ्टी ठेवलं पाहिजे, प्रत्येक शाळेचे मुलं सेफ्टी राहायला पाहिजे, याच्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहे। आणखी एक प्रश्न आहे, अंधेरी पूर्व विधानसभामध्ये बरेच लोक विधानसभासाठी तयारीत आहे, तुमची कशा प्रकारची तयारी आहे? तुम्ही इच्छुक आहेत का अंधेरी पूर्व विधानसभेसाठी? मी एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे। पार्टी जे मला काम देईल ते मी करायला तयार आहे। पार्टीने सांगितलं लढाई तर आम्ही लढू। हा डिसिजन आमचे वरिष्ठ पातळीवर होत असतात। पार्टी जे डिसिजन घेतील ते माझ्यासाठी मान्य असतं। पण तुमची तयारी असेल का जर पार्टी तुम्हाला दिलं? भारतीय जनता पार्टीची तयारी 24 तास असते। भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता निवडणुकीसमोर जाण्यासाठी तयार असतो। कॅमेरामॅन संतोष कदमचा गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।